आन देश की शान देश की हम संतान है, 3 रंगों से रंगा तिरंगा इस देश की पहचान है. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. माझ्या सर्व देशभक्तांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मी आज घेतलेला भाषणाचा विषय आहे आजची तरुण पिढी व माझा देश. तर आजच्या तरुण पिढीवर का बोलावं वाटलं याचं कारण म्हणजे माझा देश हा आजच्या तरुण पिढीवर अवलंबून आहे. तरुण हे देशाची सुधारणा करू शकतात, तर तरुणच देशाला डुबवू पण शकतात. म्हणून तर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी मराठी भाषेत भाषांतर करणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे पण तरुणच होते. वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पण तरुणच होते. नावा द्यायला पैसे नाहीत म्हणून भारत भ्रमण करत असताना समुद्रात उडी टाकून पळत जाणारे स्वामी विवेकानंद हे पण तरुणच होते. आपल्या देशासाठी हसत फासावर जाणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे पण तरुणच आहेत. या उदाहरणांवरून आपण समजू शकता की तरुण अशक्य ते शक्य करून दाखवू शकतो. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे, तरुणांनी संघटित व्हावं, राज्य करा. पण आजचा तरुण हा अधिकच सोशल मीडियाचा वापर करतो. तो झिंगाट म्हणून सैराट होतो. आजचा तरुण म्हणतो, आहे तरुण तर घे मजा करून, आहे तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकत्याल पुरून, जाशील मरून तर टाकत्याल पुरून. सोशल मीडिया हे एक माध्यम आहे. कोणतेही माध्यम हे वाईट नसते. पण आजचा तरुण यात इतका आहारी गेला आहे की त्याला इतकंही समजत नाही की सोशल मीडियावर आहे, फेसबुकवर आहेत आपले 5000 मित्र, फेसबुकवर आहेत आपले 5000 मित्र, व घराबाहेर आपल्याला विचारित नाही कार कुत्र, व घराबाहेर आपल्याला विचारित नाही कार कुत्र. संत तुकोबाराय म्हणायचे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रैलोकी झेंडा. पण आजच्या तरुणांचा त्रैलोकी झेंडा नसून सोशल मीडियावरती झेंडा आहे. ते सकाळी उठल्यापासून चॅटिंग, मॅटिंग, सेल्फी, कॉलिंग यातच त्यांची ऊर्जा संपून जाते व फ्री फायर, पबजी सारख्या गेम मध्ये ते आपला जीव गमावून बसत आहेत. तर विचार केला व्यसनाधीन तरुणांचा, ते तर स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही, तर ते देशाची काय सेवा करणार. शिवाजी महाराजांचे मावळे म्हणायचे, लवकर उठे पर सुटे, तलवार तुटे पर पीछे नहीं आते, भाई पीछे नहीं आते. व आजचे तरुण म्हणतात, उशिरा उठे दारू घोटे, दारूचा गिलास फुटे पर दारू नाही छुटे, भाई दारू नाही छुटे. मला एक गोष्ट आठवती. एक राजा असतो, तो घोडा खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जातो. तो भरपूर घोडे पाहतो व त्याला घोडा आवडतो व तो त्याची किंमत त्याच्या मालकाला विचारतो. त्याचा मालक सांगतो की या घोड्याची किंमत 50 लाख रुपये आहे. ते राजा म्हणतो, एका घोड्याची किंमत 50 लाख रुपये कशी. तर तो मालक सांगतो, या घोड्यानं जर मनात आणलं तर हा घोडा प्रत्येक शर्यतीत पहिला नंबर आणू शकतो. या घोड्यानं जर मनात आणलं तर या राज्यातून त्या राज्यात काही क्षणात जाऊ शकतो. या घोड्यानं जर मनात आणलं तर हा एकटा तुमच्या अख्ख्या प्रजेचे वजन सहन करू शकतो. तर महाराज म्हणतात, या घोड्यामध्ये इतके गुण असताना हा इतके दिवस विकला का गेला नाही. तर तो मालक सांगतो, माफ करा महाराज, यामध्ये इतके गुण आहेत, तो एवढं काही करू शकतो, पण मनात आणलं तर. पण हा घोडा कधी मनातच आणत नाही. तर आजच्या तरुणांचं पण अशी स्थिती आहे. ते सर्व काही करू शकतात, पण मनात आणलं तर. पण ते कधी मनातच आणत नाहीत. तर आता सोशल मीडियाचा वापर करू नका, जरूर करा. एखादा युवक नोकरीच्या शोधात असेल, त्याला नोकरी मिळावी म्हणून जरूर करा. एखादा युवक लग्नाच्या शोधात असेल, त्याला छोकरी मिळावी म्हणून. सुंदर विचार असणारा लेखक होऊ शकतो, गाण्यामध्ये स्वर असणारा गायक होऊ शकतो, पहाडी आवाज असलेला वक्ता होऊ शकतो. इकडची माहिती तिकडे अवघ्या क्षणात या सोशल मीडियाच्या माध्यमातून जाते. अगोदर एका प्रश्नाचं उत्तर हुडकायचं म्हणलं की 4-5 पुस्तके चाळावी लागायची. पण आता तसं नाही. गुगलवर जायचं व फक्त एक बोट टच करायचं, झालं, आलं प्रश्नाचं उत्तर. सोशल मीडियाचे इतके फायदे असताना हा तरुण ई लर्निंगसाठी फक्त 20% सोशल मीडियाचा वापर करतो, तर 80% हा वापर चॅटिंग व इतर टाइमपाससाठी. सुभाषचंद्र बोस म्हणायचे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. व आजचे तरुण म्हणतात, तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. म्हणे बियर पिल्याने सर्दी, ताप, खोकला जातो.
जर बियर पिल्याने सर्दी ताप खोकला जात असता तर सरकारनं नाही का प्रत्येक दवाखान्यामध्ये एक एक दारूच्या वाटल्या असत्या म्हणे बियर पिल्याने थकवा जातो, झोप येते. मग महिलांना व बालकांनाही थकवा येतो, मग ते का नाही बियर पित? महिलांनी खुश व्हायला नको. मग महिला काय करतात तर ते जेवण करताना समोर फोन ठेवून जेवत बसतात. चपातीचा घास भाजीत बुडवण्याऐवजी पाण्यात बुडवून खातात. मग म्हणतात बायका माझ्या तोंडाची तर चवच गेली, व दवाखान्यात जातात व 500-1000 रुपये घालून येतात. आजच्या तरुणांनी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. सैराट पिक्चर मधला हिरो कोण? काय? व हिरोईन? आता मी म्हणत त्याच्या पुढे म्हणायचं पुष्पाराज. हे तर आमच्या सरांनी शिकवले नाही. हा तर सोशल मीडियाचा परिणाम आहे. आजच्या तरुणांनी म्हणायला पाहिजे आम्ही आजचे तरुण देश सेवा करू मन भरून, आम्ही आजचे तरुण देश सेवा करू मन भरून, भ्रष्टाचार टाकू पुरून भारताला महासत्ता टाकू करून, भ्रष्टाचार टाकू पुरून व भारताला महासत्ता टाकू करून. आज माझा देश म्हणत नाही की प्रत्येकाने माझ्यासाठी लढा, प्रत्येकाने माझ्यासाठी मरा. माझा देश म्हणतो तर इतकंच म्हणतो की आजची ही संस्कृती जपा व आजची ही संस्कृती जपा. माझी ही माती धरणी माता सांगते की मी कधी भेदभाव केला नाही, मी गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही, मी श्रीमंत गरीब असा भेदभाव केला नाही, मी काळा गोरा असा भेदभाव केला नाही. तुम्ही गहू पेरला तर गहूच उगवतो, तर मग तुम्ही का भेदभाव करता? जाती धर्माच्या नावाखाली दंगली करता, एकाएकाच्या जीवावर उठता. म्हणूनच मला असं वाटतं की संविधान लिहिले आहे बाबासाहेबांनी, कशाला तुम्ही भांडता रे? संविधान लिहिले आहे बाबासाहेबांनी, कशाला तुम्ही भांडता रे? न्याय देवता आहे या देशात, न्याय देवता आहे या जगात, कशाला तुम्ही लढता रे? कशाला तुम्ही रडता रे? एवढं बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. भारत माता की